अगं मीनाक्षी बोल ना. त्या कस्टर्ड मध्ये विष होतं हे तूच म्हणाली होतीस ना. मग तुला कोणी सांगितलं ते? अगं माझी आई बोल ना काहीतरी. अशी गप्पा राहून का त्रास देतेस? का अशी वागतेस तू? या आधी सगळ्यांसमोर मी तुझी बाजू घेत आलोय, पण तुझ्या अशा वागण्याने तुझ्या बाबतीत काय करावं ना ते मलाच कळत नाही आता. दादा तू पहिल्यांदा हिच्या बाबतीत बरोबर बोललायस आज. हिचं नाही नेहमीच झालंय. मलाही कळत नाहीये हिचं काय करायचं आता. मीनाक्षी अगं बोल. नाही तुला बोलावंच लागणार आहे आता. इतके दिवस तुझ्यासाठी मी आणि आत्या आरोपी होतो, आता तेजसवर आरोप करण्यापर्यंत तुझी मजल गेलीये. तुझं केलंयस ना ते चांगलं नाही केलंस मीनाक्षी. मी त्यांच्यावर कुठलेही आरोप केलेले नाहीयेत. मग तू असं का म्हणालीस की त्या कस्टर्ड मध्ये विष होतं म्हणून? ते तरी सांग ना. ते मी नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? तू असं काही पाहिलंस का? का तुला कोणी सांगितलं? ते काही नाही. तू आत्ताच्या आत्ता माझ्यावर येणार आहेस आणि तेजसची माफी मागणार आहेस. सोहा अगं चल चल सोहा चल. अगं ऐक ना माझं. मीनाक्षी तू आत्ताच्या आत्ता तेजसची माफी मागणार आहेस. नाही वहिनी, तुम्ही माझी माफी वगैरे मागावी अशी माझी काही इच्छा नाहीये. हा पण काही गोष्टींबाबतीत मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. मी पहिले सोहा माझ्या आयुष्यात आल्यापासून ऑब्झर्व करतोय, तुम्ही ना माझ्याशी काहीतरी विचित्रच वागताय. वहिनी मी तुमच्याशी असं काय वागलोय म्हणून तुम्ही असे माझ्याशी वागताय? सोहा माझ्या आयुष्यात आल्यापासून मी या घराला, घरातल्या प्रत्येकाला, इवन वहिनी तुम्हालाही आपलं मानत आलोय. तरी सुद्धा मी अभिच्या बाबतीत असं काही करू शकतो असं वाटूच कसं शकतं तुम्हाला? मी अभिचा जीव घेईन? हाऊ इज इट पॉसिबल? आणि का? नाही मला कारण तरी कळू द्या ना वहिनी. मीनाक्षी मला ना तुझी कमालच वाटते आता. तो एवढं बोलूनही तू काहीच रिॲक्ट होत नाहीये. सगळं तुला कळत नाहीये की कळत असूनही बोलायचं नाहीये? सोहा कूल डाऊन. मला माहिती आहे वहिनींची तब्येत नीट नाहीये, पण आपणच त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे ना. पण तरी वहिनी तुम्ही जे काही केलं त्यामुळे मला फार वाईट वाटतंय. पाहिलंच मीनाक्षी, तू त्याच्या बाबतीत एवढं सगळं करू नये, तो मात्र तुझीच बाजू घेतोय, तुझीच काळजी करतोय. तुझ्या अशा विचित्र वागण्यामुळे तो घर सोडून जात होता, पण मी त्याला थांबायला सांगितलं म्हणून थांबलाय तो. ते काही नाही मीनाक्षी. तेजसला जरी तुझी काळजी वाटत असली ना तरी तू जे काही केलंयस त्या बाबतीत मी तुला कोणतीच दयामाया दाखवणार नाही. तुला तेजसची माफी मागावीच लागेल. जाऊ दे ना सोहा, सोड तो विषय. नाही तेजस, आता तू काहीच बोलणार नाहीयेस. जे काय बोलायचं ते मी बोलणार आहे आणि मीनाक्षी सुद्धा तुझी माफी मागणार आहे. माझी चूक झाली. मला असं बोलायचं नव्हतं. मला माफ करा.
पाहिलंस, हिला माफी मागायला सांगितली तर फक्त फॉर्मॅलिटी म्हणून माफी मागून गेली. मला ना तर कळतच नाही हिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे. कूल डाऊन सा, सोड आता. मी आलेच. पण काय ठरवत असतो आणि होत काय असतं. मीनाक्षीचा नक्की प्रॉब्लेम काय तेच मला कळत नाही. आणि तिच्या अशा वागण्यामुळे माझी किती घुसमट होते हे तिलाही कळत नाहीये. या विषयावर मला कोणाशी बोलताही येत नाही. आपण या नंबरवर संपर्क करण्यास प्रयत्न करत आहात तो यावेळी संपर्क क्षेत्रामध्ये नाही किंवा बंद आहे. अभि, आय एम सॉरी. तेजस, अरे तू का सॉरी म्हणतोयस? अभि, जे काही घडलं ते सगळं अनपेक्षित होतं आणि मी भलताच रिॲक्ट झालो. त्यासाठी वन्स अगेन सॉरी. तू सॉरी म्हणून मला लाजवतोयस. तू मला सॉरी म्हणण्याऐवजी मी तुझी हात जोडून माफी मागतो. हे बघ, जे काही झालं ते विसरून जा. मला माहितीये मीनाक्षीमुळे तू खूपच दुखावला गेलास. अभि, अरे तू हे असं बोलून मीनाक्षी वहिनींना का दोषी ठरवतोयस? जे काही झालं त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. शी इज नॉट वेल. त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. अभि, मला असं वाटतंय की आपण ह्या प्रकरणाकडे ना गंभीरपणे बघायला हवं. याला वायजन म्हणतात. त्याचं काय आहे, हे तुला अर्धी बाटली दिसते का नाही? बाकीची बाटली कुठे गेली उरलेली? तुझ्या नवऱ्याच्या कस्टर्ड मध्ये टाकली ग.
वहिनी, अहो वहिनी, कस्टर्ड मी बनवलंय. कोणी सांगितलं तुम्हाला की त्यामध्ये विष आहे? नाही, मलाही कळलंच पाहिजे ना आता. बायको, बायको, लय टीम कॅमेर होत होती ग तू नात्या गोत्याच्या. हं? मलाच म्हणत होती तुम्हाला काय कळणार नाते होती. ज्या नात्यांसाठी तू या सख्या नवऱ्याला बाजूला काढून फेकलं, तीच नाती आता तुला इडी समजते. इडी काय समजत्यात? इडी. जसं लहान पोरांना आपण म्हणतो ना, माझा बाबू शहाणा, माझा बाबू शहाणा, तसंच आता तुझ्या समध्या घरातले म्हणतायत टाळ्या वाजवत, आमची मीनाक्षी येडी, आमची मीनाक्षी येडी. त्यांना कोण सांगणार तू इडी नाही, लय शानी. लय पण नाही, 150 शानी. तुझं कसं आहे ना, एकाच मोबाईल मध्ये 2-2 सिम कार्ड वापरती, तसंच एकाच घरात 2-2 नवरे. हरकत नाही, आपण तुला ऑप्शन बी 2 देतो. पहिलं ऑप्शन, तुला घरचे इडी समजतायत तसंच येड बनून राहायचं. आणि दुसरा ऑप्शन, समजा सगळ्यांना सांगून टाकायचं आपल्याला काय, अशी बी मजा घ्यायची आणि तशी बी. ऐक ना, आय लव्ह यू. अहो वहिनी, काय हे, किती वाजलेत बघा. वहिनी, मला असं वाटतंय तुम्हाला आरामाची गरज आहे. खूप उशीर झालाय. वहिनी, जर का परत जागरण झालं तर तुम्हालाच त्रास होणार आहे. हॉरिबल आहे, सगळंच हॉरिबल आहे. हा सगळा काय प्रकार आहे तेजस? तुम्ही दोघे इथे काय करत होतात? सोहा, मी पाणी प्यायला आलो होतो. मीनाक्षी वहिनी काहीतरी बडबड करत होत्या, ते ऐकत होतो. बडबड करताना ऐकलं तर माय गॉड. काय बोलत होती ती? सोहा, मीनाक्षी वहिनी घरातल्या लोकांना मारून आणि जाळून टाकायची भाषा करत होत्या.
सॉरी टू से, पण प्रकरण खूपच अवघड झालंय. जा, पाणी घेऊन ये. हो डॉक्टर. नाही, तुम्ही काय म्हणताय ते लक्षात आलंय माझ्या. आमच्यासाठी तर पेशंट लवकरात लवकर बरा होणं जास्त महत्वाचं आहे. हो. नाही, आणि त्यासाठी तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायला तयार होतो मी. येस डॉक्टर. थँक्स. बाय. अभि, कोणाचा फोन होता? मीनाक्षीसाठी मीच डॉक्टरांना फोन केला होता. बरं केलंस. कधी घेऊन या म्हणतायत ते? नाही, तेच आपल्या घरी येतात. त्यांचं म्हणणं आहे की आपण जर मीनाक्षीला त्यांच्याकडे घेऊन गेलो तर तिच्या मनावर वाईट परिणाम होईल. बरोबर बोलतायत ते. ही परिस्थिती मीनाक्षीसाठी खूप कठीण आहे आणि तुझ्यासाठी सुद्धा. आता तू जे काही करशील ते करताना मीनाक्षी तुझी बायको आहे हे विसरून चालणार नाही. आणि जोवर ती बरी होत नाही तोवर तुलाच तिची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि त्याच मीटिंग मध्ये मीनाक्षीला ऑब्झर्व करून कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट देता येईल ते ठरवतील. मी तर ती कधी बरी होईल याचीच फक्त वाट बघते. तुम्ही मीनाक्षीबद्दल बोलताय ना? हो. ऍक्च्युली मलाही तिच्याबद्दल थोडं बोलायचंय. काल रात्री तेजस जेव्हा किचन मध्ये पाणी प्यायला जात होता तेव्हा मीनाक्षी तिथे काहीतरी बडबडत बसली होती. ती काय बडबडते हे ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर घरातल्या सगळ्यांना मारण्याची आणि जाळून टाकण्याची भाषा करत होती ती. काय? तुम्हाला असं नाही वाटत की मीनाक्षी जरा अतिच करते म्हणून? बघ सोहा, मला वाटतं आपण तिला आता मीनाक्षी म्हणून पाहण्यापेक्षा एक पेशंट म्हणून बघितलं पाहिजे. हे मला मान्य आहे, तिच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास झालाय घरात. पण तरी सुद्धा ती अशी का वागते याचा विचार केला पाहिजे आपण. तू स्वतः एक मेडिकल स्टुडंट आहेस, त्यामुळे तुला कळत असेल मी काय म्हणतोय ते. सो आपण तिला समजून घेऊया. ही माझी रिक्वेस्ट आहे असं समज हवं तर. पण प्लीज तिला समजून घे. आपण तुला ऑप्शन बी 2 देतो. पहिलं ऑप्शन, तुला घरचे ईडी समजतायत तसंच येड बनून राहायचं. आणि दुसरा ऑप्शन, समजा सगळ्यांना सांगून टाकायचं. चहा घेतलास? अशी काय पाहतीयस? तू रोज सगळ्यांच्या चहाचं बघत असतेस, पण तू चहा घेतलास की नाही आम्ही कोणीच विचारत नाही, म्हणून म्हटलं. घेतलास? नाही घेतला अजून, थोड्या वेळाने घेईन. आणि फक्त चहा घेऊ नकोस, चहा सोबत नाश्ताही करून घे.
कारण जेवतानाही तू सगळ्यांच्या शेवटी जेवायला बसतेस हो ना? मी काय म्हणतो मीनाक्षी, आज आपण बाहेर फिरायला जाऊया? नाही, नको. ठीक आहे, तुझी इच्छा. आता यापुढे तुझ्या बाबतीत तू जे म्हणशील तेच होणार आहे.